फर्स्ट डे आहे आणि फर्स्ट डेला आम्ही मुलांना बर्ड फीडर हे कसं तयार करायचं हे शिकवणार आहोत. तर आता आजकाल उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि उन्हाळ्यामुळे आपल्याला माहिती आहे किती त्रास होतो, पाणी सारखं लागतं आपल्याला, खूप डिहायड्रेट होतो आपण तर बॉटल्स कॅरी करून जातो. तर पशु पक्ष्यांचं काय होत असेल तर त्यांच्यासाठी बर्ड फीडर हे एक ऑप्शन आहे. तर हे आम्ही मुलांना आज शिकवणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आज वृक्षप्रेमींना इन्व्हाइट केलेलं आहे, जे मुलांना आता बर्ड फीडर कसं तयार करायचं किंवा त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे हे त्यांना मुलांना सांगणार. तसं लेट चेक इट आउट. येऊ बस आणि कोण वर धर वर. बर्ड फीडर करायची तयारी सुरू आहे. अतिशय सुंदर अशा आपल्या कोल्हापुराचं वैभव असलेल्या रंकाळ्याच्या किनारी बसलेलो आहे. कुठं बसलेलो आहे आणि काय करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत? मोठ्यानं बर्ड फीडर म्हणजे पक्ष्यांना खायला जे काही साधन असतं ते तयार करण्यासाठी. हे बर्डसाठी वॉटर फीडर आहे. पाण्याचं जलपात्र, त्याला मराठीमध्ये पाण्याचं जलपात्र तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी बसलेलो आहे. बरं, हे कशासाठी केलं पाहिजे? पक्ष्यांना पाण्याची आवश्यकता काय आहे? अगदी बरोबर आहे. सध्या ऊन भरपूर तापलेलं आहे. 40-41 कोल्हापूरचं टेम्परेचर झालेलं आहे. आजकाल काम करत आहे और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह से. आवाज येत नाही कोणाचा? पूर्ण प्रत्येकाकडे स्क्रू ड्रायव्हर आहे, त्यांना आवडून घ्या, पटकन आवडून घ्या. घेतलं काय? लवकर आवडून घ्या. मी एकच मिनिट देणार आहे. तुमचं झालं? त्यानंतर मी जाणार आहे. तुमचं झालं सगळ्यांचं टाईट? गोल पूर्ण दोन. हा, ते घेतलं की एक करा. हे सगळ्यांना आता हातात मिळणार आहे. ते कसं लावायचं फक्त ते दाखवतात. लक्ष द्या सर्वांनी. काय ते काढ काढ. कुणाला समजलं नाही? ओके, बरोबर. आता लावा त्याला ते. कर असा हारपे दिला लावून दे. तुमचं दाखव रे, दाखव. धर असा हातात धर.
हातात आम्ही येतो. हातात धर, हातात धर, तुझ्या हातात धर. अलगद पाणी फुल्ल भरायचं. पाणी फुल्ल भरायचं, अलगद घेऊन आणि परत पुन्हा उलटी करायची. करताना असं करायचं. धरून व्यवस्थित उलटी करायची. उलटी करायची. सो आजचा डे फर्स्ट कम्प्लीट झालेला आहे आणि आपण आता बाकीच्यांना विचारूया त्यांना कसं वाटतं. सो आज आपल्या फर्स्ट डेला आपल्याकडे 65 मुलं रजिस्टर झाले होते आणि ते आज आपल्या इथे येऊन आणि बर्ड फीडर केले. वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन आपल्याबरोबर जॉईन झाले होते. मुलांना पेंटिंग करायला लावलं, बॉटल्स आपण त्याला बर्ड फीडरला जॉईन केल्या आणि बर्ड फीडर ते पूर्ण एक कम्प्लीट करून घरी गेले आहेत. तुम्हाला कसं वाटलं? तर खूपच एनर्जेटिक डे होता आजचा. जसं की आज डे 1 होतं, पण सगळे एकमेकांसोबत खूप छान कम्युनिकेट करायला सुरू झाले आहेत. ऑलरेडी चिल्ड्रन्स डे होते ते. खरं तर सगळ्यात चांगली गोष्ट आम्हाला आज बघायला मिळाली तर ती म्हणजे की लास्ट इयरचे जे आमचे स्टुडंट्स होते समजा, त्यांची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त होती या कॅम्पमध्ये आणि सगळ्या मुलांनी खूप छान प्रकारे म्हणजे इन्व्हॉल्व झालेले होते. एनर्जी खूप त्यांची छान आहे आणि त्यामुळे आम्हाला पण खूप मोटिवेशन मिळते असे काही काम करायला. अँड येस, मीट यू टुमॉरो इन द सेकंड ब्लॉग. उद्या भेट.